कधी विचार केलाय की एखादं अचानक आलेलं संकट आपलं आयुष्य कसं अगदी क्षणात बदलू शकतं? आज आपण नेमकं याच आपत्तींबद्दल बोलणार आहोत आणि हो, त्यासाठी तयार राहणं किती महत्त्वाचं आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, अशी परिस्थिती जर अचानक आपल्यासमोर उभी राहिली तर आपली पहिली रिॲक्शन काय असेल? यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य तयारीच आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकते. पूर, आग, भूकंप ही नावं ऐकली तरी अंगावर काटा येतो, नाही तर? या अशा घटना आहेत ज्या कधी सांगून येत नाहीत, पण नुकसान मात्र खूप मोठं करून जातात. तर आज आपण याच वेगवेगळ्या आपत्तींबद्दल जरा सविस्तर जाणून घेणार आहोत. बरं, मग एक प्रश्न येतो की प्रत्येक वाईट घटना म्हणजे आपत्ती असते का? आणि एखादी घटना आपत्ती नक्की कधी ठरते? चला, यामधला नेमका फरक काय आहे ना, तो समजून घेऊया. तर मग आपत्ती म्हणजे नेमकं काय? बघा, जेव्हा एखादी घटना इतकी मोठी असते की ती फक्त मालमत्तेचं किंवा जीविताचं नुकसान करत नाही, तर अख्ख्या समाजाची किंवा राष्ट्राची सामाजिक वीणच उचवते, तेव्हा तिला आपत्ती असं म्हणतात. आणि ही व्याख्या म्हणजे फक्त पुस्तकातले शब्द नाहीत, हे एक खूप कठू वास्तव आहे. आठवतंय 1993 साली लातूर जिल्ह्यातला किल्लारीचा तो भूकंप, किंवा अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे 2014 मध्ये पुण्याजवळचं माळीण गाव, जे काही मिनिटात डोळ्यादेखत दरडीखाली गेलं. ह्या घटना त्या आपल्याला आपत्ती किती विनाशकारी असू शकते याची सतत आठवण करून देतात. आणि असं नाहीये की ही उदाहरणं फक्त कुठल्या तरी एका भागापुरती मर्यादित आहेत. 2005 साली मुंबईत आलेला तो महापूर आठवा, किंवा 2015 मध्ये तामिळनाडूमध्ये झालेली अतिवृष्टी, या सगळ्या घटना एकच गोष्ट सांगतात की आपत्ती कधीही कुठेही येऊ शकते. चला आता जरा खोलात शिरूया. या आपत्ती नक्की घडतात कशामुळे आणि त्यांचे परिणाम किती खोलवर आणि दूरपर्यंत पोहोचतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपत्तींचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मानवनिर्मित आणि दुसरी नैसर्गिक. आता नावावरूनच कळतंय, आग लागणं किंवा बॉम्बस्फोट होणं यांसारख्या घटना मानवी चुकांमुळे घडतात, तर भूकंप आणि पूर या पूर्णपणे नैसर्गिक शक्तींमुळे होतात. भूकंप म्हणजे नेमकं काय होतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा पृथ्वीच्या पोटातून प्रचंड ऊर्जा अचानक बाहेर फेकली जाते, तेव्हा जमीन अक्षरशः हादरते आणि याच कंपनांना आपण भूकंप म्हणतो. आणि भूकंपाचे परिणाम किती गंभीर असू शकतात याची कल्पना करणंही कठीण आहे. यात फक्त इमारती, पूल, रस्ते उद्ध्वस्त होतात असं नाही, तर कधीकधी नद्याही आपला मार्ग बदलतात. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित आणि वित्तहानी. भूकंपासारखीच आणखी एक नैसर्गिक आपत्ती जी आपल्याकडे वारंवार येते ती म्हणजे पूर. हे तर आपल्याला माहीतच आहे. जेव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त पाऊस कोसळतो आणि नद्यांचं पाणी त्यांच्या पात्राबाहेर वाहू लागतं, तेव्हा पूरस्थिती तयार होते. आणि पुरामुळे होणारं नुकसान हे फक्त लोकांना आणि घरांनाच पोचत नाही. त्यामुळे सुपीक जमिनीची धूप होते, शेतातली उभी पिकं अक्षरशः वाहून जातात, आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे पाणी ओसरल्यावर पसरणारी रोगराई. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपत्ती एकदा येऊन जाते, पण तिचे परिणाम खूप काळ मागे राहतात. जसा पाण्याचा प्रकोप असतो तसाच वारा आणि अग्नीसुद्धा विनाशकारी ठरू शकतात. म्हणजे बघा, एकीकडे आहेत चक्रीवादळं जी सगळं काही उद्ध्वस्त करतात, तर दुसरीकडे आहे जंगलांना लागणारी आग, ज्याला आपण वणवा म्हणतो. वादळं असोत किंवा वणवे, दोन्हीमुळे नुकसान प्रचंड होतं. वीज जाते, वाहतूक ठप्प होते, आणि विशेषतः वणव्यामुळे तर हवेचं प्रदूषण इतकं वाढतं की विचारता सोय नाही. या सगळ्यात आपली नैसर्गिक संपत्ती आणि जैवविविधता यांची जी हानी होते ती वेगळीच. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या काय आहे आणि तिचे परिणाम किती भयंकर आहेत हे पाहिलं. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की यावर काही उपाय आहे का? हे जे नुकसान होतंय ते कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? आणि याचं उत्तर या एका विचारात दडलेलं आहे. संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणं, एकमेकांना आधार देणं, हीच तर खरी माणुसकी आहे. आणि खरं सांगायचं तर हीच भावना आपत्ती व्यवस्थापनाचा मूळ पाया आहे. मग आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? तर याचा अर्थ फक्त संकट आल्यावर धावपळ करणं नाही, तर संकट येऊच नये म्हणून प्रयत्न करणं, समजा आलंच तर त्याला तोंड देण्यासाठी तयार राहणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यासाठी लागणारी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणं. आणि हे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने व्हावं यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात. यासाठी आपल्याकडे भारतात 2005 साली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA ची स्थापना करण्यात आली.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत योग्य ठिकाणी योग्य वेळी संपर्क साधणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. पोलीस 100, अग्निशमन दल 101, रुग्णवाहिका 102 आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष 108 हे क्रमांक पाठच असायला हवेत किंवा निदान आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेले तरी असावेत. चला, आता आपल्या या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे येऊया. मोठ्या सरकारी यंत्रणा त्यांचं काम करतच असतात, पण आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो? इथेच प्रथमोपचाराचं म्हणजे फर्स्ट एडचं ज्ञान खूप महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, समजा कुत्रा चावला तर काय करायला हवं? सगळ्यात आधी जखम ताबडतोब जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ धुवावी. त्यानंतर त्यावर एक स्वच्छ कोरडं कापड ठेवावं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाऊन अँटी रेबिसची लस नक्की घ्यावी. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती जीव वाचवू शकते. आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा कोणाला जखम होऊन रक्तस्राव होतोय किंवा भाजला आहे, तर अशा वेळी योग्य प्रथमोपचार काय असेल याबद्दलची माहिती असणं खरंच खूप आवश्यक आहे. तर मग आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो? 1. आपत्ती म्हणजे अचानक येणारं संकट. 2. ते मानवनिर्मित असू शकतं किंवा नैसर्गिक. 3. प्रभावी व्यवस्थापन केलं तर नुकसान नक्कीच कमी करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेचे उपाय आणि प्रथमोपचाराची माहिती असायलाच हवी. आणि जाता जाता हा एक प्रश्न. आपल्याला मूलभूत गोष्टी तर आता कळल्या आहेत, पण खरंच सांगा, कोणत्याही अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? यावर नक्की विचार करा.